कोल्हापुरातील संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह ऑगस्ट 2026 रोजी दुर्दैवाने आगीच्या भक्ष्यस्थानी पडले होते। तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सध्याचे मुख्यमंत्री आणि त्यावेळचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, स्वर्गीय अजितदादा पवार यांनी या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली होती आणि त्याच दिवशी केशवराव भोसले नाट्यगृहाचे पूर्वस्थितीसारखेच वैभव निर्माण केले जाईल असे सांगितले होते। याचे उद्घाटन रविवार दिनांक 9 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्यासह मान्यवर मंत्री महोदय, लोकप्रतिनिधी यांच्या उपस्थितीत होणार आहे। या पार्श्वभूमीवर मंत्री मुश्रीफ यांनी संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाला भेट देऊन पाहणी केली। त्यांच्यासोबत आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड उपस्थित होते। आपल्या सर्वांना माहिती आहे की 7 ऑगस्ट 2024 साली हे दुर्दैवानं केशवराव भोसले नाट्यगृहाला आग लागलेली होती आणि हे आगीच त्या भक्ष्यस्थानी पडलेलं होतं आणि त्यामुळं फार मोठी कोल्हापूर जिल्ह्यातल्या नागरिकांना फार मोठी एक हृदयाला चटका लावणारी ही घटना घडलेली होती। जिल्ह्याचा पालकमंत्री त्यावेळी मी होतो। मी पाहणी केली, त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आले, सध्याचे मुख्यमंत्री आणि त्यावेळेचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आले, स्वर्गीय अजितदादा पवार यांनी येऊन सविस्तरपणाने याची पाहणी केली होती आणि त्याच दिवशी त्यांनी घोषणा केली होती की जसं केशवराव भोसले नाट्यगृह आहे तसंच ते पूर्वस्थितीसारखं गतवैभव निर्माण करणार होईल। त्याप्रमाणे जवळजवळ 25 कोटी रुपये शासनाने निधी दिला आणि 10 कोटी रुपये जवळ इन्शुरन्सचे, अशा रीतीनं एक चांगली केशवराव भोसले नाट्यगृहाची पुनर्निर्मिती या ठिकाणी केलेली आहे। मला वाटते पूर्वीपेक्षा सुद्धा दिमागदार आता हे नाट्यगृह उभारलेलं आहे आणि रंगकर्मींच्या ज्या अपेक्षा होत्या त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न कोल्हापूर महानगरपालिकेनं आणि शासनाने मिळून केलेला आहे। हे राज्याचे मुख्यमंत्री प्रवासी येत आहेत, केशवराव भोसले नाट्यगृहाचा पडदा ते उघडतील आणि पूर्वीप्रमाणे रंगकर्मींच्या सेवेमध्ये हे नाट्यगृह आपल्याला रुजू होईल आणि नंतर पुढं आपल्या प्रायव्हेट हायस्कूलच्या ग्राउंडवर आपण जे दिवसभरातले जे विविध विकास कामं करणार आहोत त्याचं उद्घाटन कार्यक्रमाची सभा त्या ठिकाणी होणार आहे।